गुड मॉर्निंग स्टूडेंट्स। लास्ट वीडियो लेक्चर में हमने एप्लीकेशन ऑफ पाइथागोरस थ्योरम के दो प्रॉपर्टीज देखे थे और अपोलोनियस थ्योरम देखा था। अपोलोनियस के लास्ट स्टेप्स जो है मैं एक बार फिर से रिपीट कर रही हूँ। हमने दो इक्वेशंस बनाए थे, उसके बाद दोनों को ऐड किए थे, इक्वेशन 1+2। तो यहाँ पर जो है ये जो सेकंड है BM, इसकी जगह पे हमने CM लिखा था और उस वजह से क्या हुआ था 2CM माइनस 2CM इंटू DM प्लस 2CM इंटू DM, ये कैंसिल हो गया तो इतना बचा था। फिर इसमें भी हमने क्या किया था, ये जो CM है उसकी जगह पे हमने BM रखा, तो CM का स्क्वायर था इसलिए BM का स्क्वायर हो गया। फिर उसके बाद एडिशन करने के बाद हमको जो एक्सप्रेशन चाहिए था वो मिल गया। यानी अपोलोनियस थ्योरम में हमको क्या करना था, एक बार एक्यूट एंगल वाली एप्लीकेशन लगाना था और एक बार ऑब्ट्यूस एंगल वाला एप्लीकेशन। फिर उसके बाद दोनों को ऐड करके CM और BM, ये इतना कन्वर्शन याद रखेंगे। हर BM की जगह पे आपको, हर CM की जगह पे आपको BM रखना है और उसके बाद आपको लास्ट आंसर मिलेगा। इस तरीके से हमने अपोलोनियस थ्योरम देखा था। इसके बाद हम देखने वाले प्रैक्टिस सेट 2.2। अब हम देखते हैं प्रैक्टिस सेट 2.2। उसका फर्स्ट एग्जांपल, इन ट्रायंगल PQR point S is the midpoint of side QR. If PQ is equal to 11, PR is equal to 17, PS is equal to 13, then you have to find QR. यानी PQR आपको एक ट्रायंगल बनाना है और QR साइड पे एक मिड पॉइंट लेना है S, उसको P से ज्वाइंट करना है। उसके बाद जिनकी लेंथ दी है वो हम सारी लेंथ लिखेंगे और हमको QR की लेंथ फाइंड करना है, तो वो हम फाइंड करेंगे। अब यहाँ पे हमको मिड पॉइंट दिया है तो हम यहाँ पे अब अपोलोनियस थ्योरम अप्लाई करके आंसर निकालने वाले हैं। तो अब हम देखते हैं स्टेप्स। सो अब देखते हैं आंसर। इन ट्रायंगल PQR S इज द मिड पॉइंट ऑफ QR। मिड पॉइंट है इसलिए सेम पार्ट्स बनेंगे उसके। PQ की लेंथ है 11, PR की लेंथ है 17, PS की लेंथ है 13। आपको आंसर की शुरुआत ऐसी करनी है, इन ट्रायंगल PQR S इज द मिड पॉइंट ऑफ QR। मराठीमध्ये लिहायचं, त्रिकोण PQR मध्ये S हा QR चा मध्यबिंदू आहे। त्यानंतर PQ इज इक्वल टू 11, PR इज इक्वल टू 17, PS इज इक्वल टू 13। हे सगळं लिहिल्यानंतर मग लिहायचं बाय अपोलोनियसचा थेरम, अपोलोनियसच्या प्रमेयानुसार। अपोलोनियस का थेरम में क्या बताया जाता है, दो साइड का, जहां से ये मिड पॉइंट वाला मीडियन निकलता है वो दो साइड्स का स्क्वायर यानी PQ स्क्वायर प्लस PR स्क्वायर, उनकी एडिशन इज इक्वल टू 2 टाइम्स मीडियन का स्क्वायर प्लस 2 टाइम्स QS, एक कोई भी पार्ट का स्क्वायर। तो हमने PQ की वैल्यू लिख दी, 11 थी तो 11 स्क्वायर प्लस PR की वैल्यू 17 थी तो 17 स्क्वायर इज इक्वल टू 2 इंटू 13 स्क्वायर प्लस QS की वैल्यू नहीं है इसलिए उसको एज इट इज रखें। 11 का स्क्वायर 121 प्लस 17 का स्क्वायर 289 इज इक्वल टू 2 इंटू 13 का स्क्वायर 169, या एज इट इज। इन दोनों के एडिशन किए 410 आया, 410 इज इक्वल टू इन दोनों का मल्टीप्लीकेशन 338 प्लस 2 QS स्क्वायर। फिर ये 331 इधर शिफ्ट कर दिए तो माइनस हो गया, तो 2 QS स्क्वायर इज इक्वल टू 410 से 338 माइनस हो गया। फिर 2 QS स्क्वायर इज इक्वल टू इनका सब्ट्रैक्शन का आंसर 72। फिर 2 को इधर शिफ्ट कर दिए, इनका डिवीजन का आंसर आया 36। फिर टेकिंग स्क्वायर रूट ऑफ बोथ साइड, दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊन QS ची व्हॅल्यू किती मिळाली 6, कारण की 36 हा 6 चा स्क्वेअर आहे। म्हणजे आपल्याला इथे QS ही व्हॅल्यू मिळाली 6, पण आपल्याला काढायचं काय आहे QR। मग आपल्याला माहिती आहे S हा QR चा मध्यबिंदू आहे, म्हणून QR बरोबर काय होईल 2 इंटू QS। तर आपण त्या स्टेप्स लिहूया। Therefore QS is equal to 6, but S is the midpoint of QR। पण S हा QR चा मध्यबिंदू आहे, therefore QR is equal to 2 times QS। म्हणजे पूर्ण QR म्हणजे याची दुप्पट होईल, म्हणून 2 इंटू QS ची व्हॅल्यू मिळाली आहे 6, ती सबस्टिट्यूट केली 12। therefore QR is equal to 12। दिस इज द लास्ट आंसर। इसमें हमने अपोलोनियस का थ्योरम अप्लाई किया है और वैल्यूज जो दिए थे वो सब्स्टिट्यूट करके कैलकुलेट किया है। इसके बाद हम देखेंगे नेक्स्ट क्वेश्चन। क्वेश्चन नंबर 2, इन ट्रायंगल ABC, AB इज इक्वल टू 10, AC इज इक्वल टू 7, BC इज इक्वल टू 9,
देन फाइंड द लेंथ ऑफ द मीडियन ड्रॉन फ्रॉम पॉइंट सी टू साइड ए बी. म्हणजे मध्यगा जी आहे त्याची तुम्हाला लेंथ काढायची आहे. तर आपण बघूया. त्रिकोण एबीसी मध्ये बीसी दिलेला आहे 9, एसी दिलेला आहे 7 आणि एबी दिलेला आहे 10. पण आपल्याला काय म्हटलेलं आहे, ही मध्यगा आहे. मध्यगा असल्यामुळे हा काय होईल, मिड पॉइंट होईल. म्हणजे हे सारखे भागात डिवाइड होईल आणि आपल्याला या मध्यगाचीच लेंथ काढायची आहे. मग लिहायचे त्रिकोण एबीसी मध्ये एबी बरोबर 10, एसी बरोबर 7, बीसी बरोबर 9. मध्यगेची किंमत काढायची आपल्याला, म्हणून मी सीडी लिहिलेला आहे. सीडी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, कारण की सीडी ही मध्यगा आहे, मीडियन आहे. मग सीडी ही मध्यगा आहे. आता आपल्याला इथे अपोलोनियसचा प्रमेय वापरायचा आहे, पण त्याच्या आधी ही पूर्ण एबी जी आहे त्याची लेंथ त्यांनी दिलेली आहे 10. मग आपण त्याच्यावरनं काय करू, या कुठल्या पण एका पोर्शनची लेंथ काढूया. मग एबी इज इक्वल टू एडी प्लस डीबी. पण एबी किती दिलेला आहे 10. मग 10 इज इक्वल टू एडी प्लस डीबी. पण एडी बरोबर डीबी, कारण सीडी ही मध्यगा आहे. बिकॉज CD is the median. Therefore 10 is equal to 2AD. म्हणजे या डीबीच्या जागेवर परत मी एडी लिहिलं तर एडी प्लस एडी म्हणजे 2AD. म्हणून एडी बरोबर 10/2. सो एडी इज इक्वल टू 5. आता आपल्याला इथून इथपर्यंतची लेंथ 5, ही पण 5. आता आपण अपोलोनियसचा प्रमेय वापरू आणि मध्यगेची लेंथ काढूया. मग इथे आपण अपोलोनियसचा प्रमेय वापरलाय. अपोलोनियसच्या प्रमेयानुसार ज्या पॉइंटमधनं, ज्या वर्टेक्समधनं मध्यगा निघत असते त्याच्यापासून निघणाऱ्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज. मग इथनं मध्यगा निघते आहे तर AC स्क्वेअर, CA म्हणा किंवा AC म्हणा, AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स जी मध्यगा असते त्याचा स्क्वेअर, 2 टाइम्स CD स्क्वेअर प्लस 2 टाइम्स कुठल्या पण एका भागाचं, तर आपण एडी घेतलेला आहे AD स्क्वेअर. AC ची व्हॅल्यू होती 7 म्हणून 7 स्क्वेअर, BC ची व्हॅल्यू 9 स्क्वेअर, 2 CD स्क्वेअर. मध्यगेची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे म्हणून CDला जसंच्या तसं ठेवलं, प्लस 2 × 5 स्क्वेअर. 7चा स्क्वेअर 49 प्लस 9चा स्क्वेअर 81 इज इक्वल टू 2 CD स्क्वेअर ॲज इट इज प्लस 2 × 5 स्क्वेअर 25. यांची बेरीज झाली 130. हे जसंच्या तसं प्लस 25 × 50. मग हे 50 इकडे मायनस झाले शिफ्ट केल्यानंतर. मग 130 मायनस 50, 2 CD स्क्वेअर इज इक्वल टू, याचे आन्सर 80. 2 जाईल डिव्हिजन मध्ये, मग CD स्क्वेअर इज इक्वल टू 40. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊन CD बरोबर वर्गमुळात 40. 40 म्हणजे 4 × 10. 4 हा 2चा वर्ग आहे, त्याच्यामुळे बाहेर आला तर 2 झाले आणि आतमध्ये 10. तर अशा प्रकारे आपण मध्यगेची व्हॅल्यू काढलेली आहे 2√10. देअरफॉर लास्ट आन्सर लिहायचा, म्हणून मध्यगेची लांबी बरोबर 2√10. Therefore, length of median is equal to 2√10. क्वेश्चन नंबर 3 देखते हैं. सेगमेंट PS इज द मीडियन ऑफ ट्रायंगल PQR. हा त्रिकोण PQR आहे, त्याच्यामध्ये ही जी रेख आहे PS ही मीडियन आहे, मध्यगा आहे. म्हणजे QRचा मध्यबिंदू होईल S. PT इज परपेंडिक्युलर टू QR. हे PT लंब आहे QRला. इथे 90चा अँगल बनतोय म्हणजे परपेंडिक्युलर आहे. तर आपल्याला प्रूफ करायचं आहे PR स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर, PR स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस QR इंटू ST प्लस ब्रैकेट में QR/2 होल स्क्वेयर. अब इतना बड़ा देखने के बाद कंफ्यूजन करने की जरूरत नहीं, डरने की जरूरत नहीं, बहुत ज्यादा इजी है. इसमें सिर्फ ये समझना है हमको कि अपोलोनियस थ्योरम लगाना है. लेकिन अब जब एक ही ट्रायंगल में एक्यूट और ऑब्ट्यूज दोनों दिखते हैं तो यहाँ पे पहले पाइथागोरस के जो हमने एप्लीकेशन देखे थे उसका यूज होगा और उसके बाद फिर अपोलोनियस लगाएंगे. तो अभी हम देखते हैं फर्स्ट. अब ये फिगर है, इसमें हम लेते हैं, ये बनाते हैं ऐसा, ये है PQR. उन्होंने बोला है PS ये क्या है, मीडियन है. PS ही मध्यगा आहे. तर जर आपण असं काढलं
तर हे दोन इक्वल पार्ट आणि हे एक स्टँडिंग लाईन, इथे 90 डिग्रीचा अँगल त्यांनी दिलेला आहे. तर आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, पी आर स्क्वेअर. मग आपण आता असा त्रिकोण कन्सिडर करू ज्याच्यामध्ये पी आर येईल. आता आपण हा त्रिकोण कन्सिडर करूया, पी एस आर. तुम्हाला लिहिताना हे सगळं लिहायचं आहे. आन्सरची सुरुवात पी एस ही पी क्यू आरची मध्यगा आहे, पी टी परपेंडिक्युलर आहे क्यू आरला. मग सिद्धमध्ये लिहायचं हे दोन्ही आणि मग सोल्युशन मी लिहून देते आहे. सुरुवात कशी करायची, इन ट्रायंगल पी एस आर. आता पी एस आर ट्रायंगल बघा, पी एस आर या ट्रायंगलमध्ये हा झाला ऑब्ट्यूस एंगल. पी एस आर में ये क्या हो गया, ऑब्ट्यूस एंगल हो गया, विशाल कोण झाला. मग विशाल कोण असल्यामुळे काय करायचं, इथे लिहायचं आधी त्रिकोण पी एस आर हा विशाल कोण आहे. अँगल पी एस आर इज ऑब्ट्यूस अँगल. मग ऑब्ट्यूस अँगलसाठी आपण ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस बघितलेलं आहे. मग इथे लिहायचं पायथागोरसच्या उपयोजकावरून पायथागोरसचा उपयोजक ऑब्ट्यूस अँगल करता, विशाल कोणाकरता काय होतं, कोणासमोरील बाजूचा वर्ग. मग पी आर स्क्वेअर इज इक्वल टू ट्रायंगलची उरलेली बाजू म्हणजे एस आर, एस आर स्क्वेअर प्लस तिसरी बाजू पी एस स्क्वेअर. म्हणजे काय लिहायचं असतं, कोणाच्या समोरील बाजूचा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. आणि ऑब्ट्यूस अँगल विशाल कोण असल्यामुळे काय येईल, प्लस साइन असतं, 2 इंटू पूर्ण बेस घ्यायचा असतो. या त्रिकोणाचा बेस काय आहे, एस आर. आणि नंतर हा जो परपेंडिक्युलर असतो, हा जो परपेंडिक्युलर आहे तो पोर्शन सुद्धा आपल्याला घ्यायचा असतो. मग इथे आपण लिहिणार आहोत एस टी किंवा टी एस. ही झाला आपण ऑब्ट्यूस अँगलमध्ये पायथागोरसच्या उपयोजनाचा वापर केला, पायथागोरसच्या ॲप्लिकेशनचा वापर केला ऑब्ट्यूस अँगलच्या. आता आपण काय बघणार आहोत, पी क्यू आर मध्ये, त्रिकोण पी क्यू आर मध्ये काय दिलेलं आहे, पी एस ही मध्यगा आहे. आता इथे बघा, त्रिकोण पी क्यू आर मध्ये पी एस ही मध्यगा आहे. मग मध्यगा आहे म्हणजे काय, ती जिथे टच करते तिथे दोन सारखे भाग होतील, मीडियन आहे. मग मिड पॉइंट झाला हा एस क्यू आरचा. मग पी क्यू आर मध्ये पी एस ही मध्यगा आहे. इन ट्रायंगल पी क्यू आर पी एस इज मीडियन, देयरफॉर क्यू एस इज इक्वल टू एस आर होगा, क्योंकि ये मिड पॉइंट हो जाएगा तो ये सेम पार्ट तैयार होंगे. तो क्यू एस इज इक्वल टू मैंने लिखा है एस आर. लेकिन ये दोनों भी पोर्शन ये पूरे के क्या है, आधे है, इसलिए हम हाफ ऑफ क्यू आर लिखेंगे उसको. फिर उसके बाद देखो, अब ये एक्सप्रेशन जो हमारा बना है वो देखो, और जो प्रूफ करना है वो देखो. यहाँ पे क्या दिया है, पी आर स्क्वेयर, हमको पी आर स्क्वेयर मिल गया है, इज इक्वल टू पी एस स्क्वेयर. हमारे पास पी एस स्क्वेयर भी है, ये एस आर स्क्वेयर हमको मिला है. लेकिन यहाँ पे प्रूफ में एस आर स्क्वेयर कहीं पे भी नहीं है, तो हम क्या करेंगे, एस आर को रिप्लेस करेंगे हाफ क्यू आर से. एस आर की जगह पे हम क्या लिखेंगे, क्यू आर बाय 2. तो अभी मैंने यहाँ पे जहां जहां एस आर है वहां पे क्यू आर बाय 2 लिखा है. तो देखो यहाँ पे पी आर स्क्वेयर, यहाँ पे पी एस स्क्वेयर यहाँ पहले बोला था इसलिए मैंने इसको पहले लिख लिया, पी एस स्क्वेयर प्लस अब एस आर स्क्वेयर था तो एस आर की जगह पे मैंने क्या लिखा, क्यू आर बाय 2. उसका स्क्वायर है इसलिए क्यू आर बाय 2 का स्क्वायर लिया, प्लस 2 इंटू फिर से एस आर है तो उसकी जगह फिर से क्यू आर बाय 2 किया, इंटू एस टी. एस टी चाहिए ही हमको. फिर उसके बाद देखेंगे पी एस स्क्वेयर प्लस ये तो हमको ऐसा ही चाहिए क्यू आर बाय 2, तो ये सॉल्व करने की जरूरत नहीं है, प्रूफ में वैसा ही पूछा है. प्लस अब ये 2 कैंसिल, सो क्यू आर इंटू एस टी. सो क्या मिला हमको, पी आर स्क्वेयर इज इक्वल टू, देखो पी आर स्क्वेयर इज इक्वल टू पी एस स्क्वेयर इज इक्वल टू पी एस स्क्वेयर प्लस क्यू आर इंटू एस टी प्लस क्यू आर बाय 2 होल स्क्वायर. तो ये हो गया प्रूफ. क्वेश्चन देखने से डिफिकल्ट लग रहा था लेकिन 2 स्टेप में आंसर है. सिर्फ हमने क्या किया, ऑब्ट्यूस एंगल का पहले हमने एप्लीकेशन अप्लाई किया. ऑब्ट्यूस एंगल में हमको मालूम है क्या रहता है, प्लस साइन रहता है, और जो ऑब्ट्यूस एंगल है उसके सामने के साइड का स्क्वायर इज इक्वल टू बचे हुए 2 साइड का स्क्वायर
प्लस 2 टाइम्स क्या रहता है, बेस इंटू जो हम परपेंडिकुलर निकालते हैं वो पोर्शन। तो एस टी यहाँ पे परपेंडिकुलर वाला पोर्शन था इतना, तो वो लिया हमने, और फिर हमने क्या किया, एस आर की जगह पे क्यू आर बाय 2 लिखा। अब हमको सेकंड इसमें क्या करना है, पी क्यू स्क्वायर इज इक्वल टू पी एस स्क्वायर। अब माइनस साइन है, तो माइनस साइन देख के हमको समझ में आता है कि एक्यूट एंगल वाला अप्लाई करना पड़ेगा। तो हम क्या करेंगे, पी क्यू एस ट्रायंगल कंसिडर करेंगे। सो त्रिकोण पी क्यू एस मध्य, इसमें क्या है, एंगल पी एस क्यू। पी एस क्यू एंगल काय आहे, लघुकोण आहे, हा लघुकोण आहे इन ट्रायंगल पी एस क्यू बोलो या पी क्यू एस, इन ट्रायंगल पी क्यू एस एंगल पी एस क्यू इज एक्यूट एंगल। फिर एक्यूट एंगल के एप्लीकेशन अप्लाई करेंगे हम, पायथागोरसच्या उपयोजकावरून, पायथागोरसच्या उपयोजकावरून काय, एक्यूट एंगल करता काय आहे पायथागोरसचा उपयोग, पहिला आपल्याला हा त्रिकोण बघायचा आहे पी क्यू एस। आता हा आपला एंगल झालेला आहे एक्यूट एंगल, मग कोणाच्या समोरील बाजू कोणती आहे, पी क्यू स्क्वेअर। मग आपण लिहिणार आहे इथे पी क्यू स्क्वेअर, मग काय असतं, इज इक्वल टू, हा पी क्यू एस ट्रायंगल आहे, कोणाच्या समोरची बाजू झाली, उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे पी एस स्क्वेअर येईल आणि क्यू एस स्क्वेअर येईल, म्हणजे पी एस स्क्वेअर प्लस क्यू एस स्क्वेअर। आता लघुकोण आहे, एक्यूट एंगल वाली उपयोजन वापरतोय म्हणून मायनस साइन येईल, मग 2 इंटू काय असतं, त्या त्रिकोणाचा पूर्ण बेस, या त्रिकोणाचा बेस कोण आहे, क्यू एस, मग आपण लिहू क्यू एस इंटू हा पोर्शन जो कोणाशी जवळचा असतो आणि परपेंडिक्युलरला लागलेला असतो, मग कोणता येईल, एस टी। मग इथे परत काय लिहिलं आपण, एस टी। मग आता इथे परत बघा, प्रूफ मध्ये बघा, पी क्यू स्क्वेअर पाहिजे आपल्याला, पी क्यू स्क्वेअर मिळालेला आहे, इज इक्वल टू पी एस स्क्वेअर पाहिजे, पी एस स्क्वेअर सुद्धा मिळालेला आहे, मायनस क्यू एस आपल्याला नकोय, म्हणजे आपल्याला क्यू एसच्या जागा, आधी आपण पहिल्या याच्यामध्ये काय एस आरच्या जागेवर क्यू आर बाय 2 ठेवलं होतं, आपण क्यू एसच्या जागेवर क्यू आर बाय 2 ठेवणार आहोत आता इथे, कारण की आपल्याला इथे क्यू एस नकोय, इथे आपल्याला एस आर नको होतं। मग पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर प्लस प्लस आता क्यू एसच्या जागेवर काय ठेवणार आहोत, क्यू आर बाय 2, त्याचा स्क्वेअर होता म्हणून याचा पण स्क्वेअर, 2 इंटू क्यू एसच्या जागेवर परत क्यू आर बाय 2 इंटू एस टी। मग आता काय होईल, पी एस स्क्वेअर प्लस क्यू आर बाय 2 होल स्क्वेअर, 2 2 कॅन्सल, मायनस क्यू आर इंटू एस टी। चेक करूया आपण, आपल्याला काय प्रूफ करायचं होतं, पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर मायनस क्यू आर इंटू एस टी मायनस क्यू आर इंटू एस टी प्लस क्यू आर बाय 2 होल स्क्वेअर प्लस क्यू आर बाय 2 होल स्क्वेअर। मग इथे बघितल्यावर कठीण वाटत होतं, पण सोल्युशन अगदी सोपी आहे। आपण फक्त इथे पायथागोरसच्या ऍप्लिकेशन्सचा वापर केलेला आहे आणि ही स्टेप महत्वाची आहे। इथे आपण क्यू एस इज इक्वल टू एस आर इज इक्वल टू, म्हणजे ही पी एस मध्य ग असल्यामुळे काय झालं, हे अर्ध्या अर्ध्या पार्टमध्ये डिवाइड झालंय आणि हे अर्धे पार्ट हे कोणाचे आहे, क्यू आरचे अर्धे आहेत। हा क्यू एस सुद्धा क्यू आरचा अर्धा आहे आणि एस आर सुद्धा क्यू आरचा अर्धा आहे। या एका इक्वेशनचा वापर आपण दोन्ही याच्यात केलेला आहे आणि आपल्याला आन्सर मिळालेला आहे। यानंतर आपण चौथा प्रश्न बघूया। क्वेश्चन नंबर 4 बघूया। क्वेश्चन नंबर 4 हा अगदी क्वेश्चन नंबर 1 सारखाच आहे, खूप इझी आहे। त्रिकोण एबीसी मध्ये एम हा मध्यबिंदू आहे बीसीचा, त्रिकोण एबीसी मध्ये एम हा मध्यबिंदू आहे बीसीचा, मग हे दोन सारखे भाग तयार झाले। एबी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर दिलेला आहे 290, एम इज इक्वल टू 8 दिलेला आहे, बीसी काढायचा आहे। जेव्हा त्यांनी हे दिलेलं आहे त्याला आणि मिड पॉईंट दिलेला आहे, मग मी या प्रश्नात सांगितलं होतं तुम्हाला की अपोलोनियस थेरम वापरायचा। मग इथे तेच सेम एक्झॅक्टली सेम क्वेश्चन आहे। मग इथे आपल्याला उत्तरची सुरुवात करताना तुम्हाला हे पूर्ण लिहायचं आहे। त्रिकोण एबीसी मध्ये एम हा मध्यबिंदू आहे बीसीचा, इफ नाही लिहायचं। एबी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर इज इक्वल टू 290 सेंटीमीटर स्क्वेअर, सेमी स्क्वेअर दिलेला आहे, एएम इज इक्वल टू 8 सेमी दिलेला आहे, बीसी काढायचं आहे, बीसी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क। मग आता आपण उत्तर कसं लिहायचं, त्रिकोण एबीसी मध्ये एम हा बीसीचा मध्यबिंदू आहे, एम इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट बीसी। क्वेश्चन में दिया है, वहीं से देख के लिखना है आपको। फिर हम अप्लाई करेंगे
अपोलोनियसचा प्रमेय, अपोलोनियसच्या प्रमेयानुसार टेस्ट में मैंने ऑब्जर्व किया है, आप लोग मैं जैसा लिखवा के देती हूँ वैसा एग्जाम के पेपर में लिखते नहीं हो, इसके बाद मैं मार्क्स नहीं दूंगी। अब मैंने जैसे स्टेप्स लिखवा के दिए हैं मुझे वैसे ही चाहिए, कोई भी शॉर्ट फॉर्म यूज नहीं करेंगे आप लोग, और रीजंस लिखना है। बहुत से बच्चों ने बहुत ज्यादा शॉर्टकट में लिखा है, तो शॉर्टकट पे मैं मार्क्स नहीं देने वाली आपको, जैसा मैंने लिखवाया है मुझे पूरे स्टेप्स वैसे ही चाहिए। तो अभी हम देखेंगे अपोलोनियस का थ्योरम हम अप्लाई करने वाले हैं। अपोलोनियस का थ्योरम में क्या है, जहां से मीडियन निकलती है मध्य का, उन दो साइड के स्क्वायर